तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आणि ही मालिका आता खूपच अशी मनोरंजक आणि मजेशीर अशी होणार आहे. आणि आपल्याला आजच्या भागात खूप जबरदस्त खूप मोठा ट्विस्ट आणि जबरदस्त ही मालिका आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अवनी ही सुलू आत्याला तोंडावर पाडणार आहे. आणि आता सगळेजण तिचे खिल्ली उडवतात, तिची मस्करी करतात, तर कोणाची तर सुलू आत्याची. आणि आता अवनी नक्की सुलू आत्याला कसं काय तोंडावर पाडणार आहे. आणि अवनीने आता असं काय केले की चक्क सुलू आत्या ही तोंडावर पडलेली आहे. आणि आता सगळेजण म्हणजे दानगट कुटुंब सगळं मिळून आता सुलू आत्याला खूप हसते, तिची खूप अशी मस्करी करतात ते. पण आता नक्की काय झाले आणि अवनीने एवढा मोठा काय ट्विस्ट केला, एवढा मोठा काय गेम खेळलाय की आता चक्क सुलू आत्याही तोंडावर पडलेली आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला हा भाग खूपच मनोरंजकशीर असा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. तर मग इकडे अवनी रडत असते, अवनीला वाईट वाटलेलं असतं, कारण आपण कालच्या भागात पाहिलं तसंच पाण्याने तिच्यावर हात उगारलेला असतो. पण पाण्याने हे सगळं मुद्दामून केलेलं नसतं, त्याच्या हातनं चुकून घडलेलं असतं. यामुळे आता अवनीला खूप तिला असं वाईट वाटलेलं असतं. आणि मग आता राजा तिला समजवायला आलेला असतो. राजा तिला बोलतो की यात तुमची सुद्धा चूक नाही आहे आणि पाण्याची सुद्धा चूक नाही आहे. त्यांनी मस्करी अशी केलीच नाही आणि त्यांनी काही मुद्दामून वगैरे काही केलं नाही, त्याच्याकडनं चुकीन झालं. तो असाच रागीट वगैरे तो तिला आता अवनीला समजून सांगत असतो. पण अवनी बोलते की मी तुला भिजवायला निघालो होते, पण ते पाणी चुकून त्याच्यावर पडलं. पण माझं काही इंटेन्शन वगैरे असं नव्हतं आणि मला काही त्याला भिजवायचं वगैरे नव्हतं, मला तुला उठवायचं होतं. आणि माझ्याकडनं सुद्धा हे चुकून झालं आहे, असं तसं ती बोलत असते. आणि मग ती बोलायला लागते की माझी चुकी या सगळ्यामध्ये, मी त्याची माफी मागते म्हणून. तर मग राजा तिला समजावत असतो आणि तो बोलत असतो की यात तुमची काही चूक वगैरे नाही आहे, तुम्ही काही गैरसमज वगैरे करून घेऊ नका. तर आता मग सुरुवात ते सगळे बघत असते की अवनीच्या डोळ्यातून चक्क पाणी येते आणि ह्यांची इकडं भांडणं चालू आहे असं आता तिला वाटलेलं असतं. त्यामुळे आता ती ठरवते ह्यांचं नक्की काय चाललंय. मी फोन आणते आणि व्हिडिओ काढून हिच्या भावालाच पाठवते, असा आता तिच्या डोक्यात प्लॅन चालू असतो. त्यामुळे ती जाते आणि आता फोन घेऊन आलेली असते. आणि त्यानंतर मग ती व्हिडिओ काढायला सुरुवात करते. इकडे त्यांचं बोलणं चालूच असतं. पण आता राजाला आणि अवनीला एवढ्या लवकर दिसत नाही की ती आपला व्हिडिओ काढते आणि आपण जरा वेगळ्या विषयानं बोलणं, अवनीने रडायला नको होतं असं तसं त्यांनी केलं असतं प्लॅन. पण आता तसं काही होतच नाही. इकडे अवनीच्या डोक्यातून काही तो विचार गेलेलाच नसतो. तिला असं स्वतःलाच गिल्ट झालेला असं वाटतं आणि तिला स्वतःलाच काहीतरी वेगळं असं फिलिंग येत असतं. तर राजा तिला खूप समजावून सांगत असतो, पण अवनी मात्र समजायच्या ह्याच्यात नसते. त्यामुळे तो तिला बोलत असतो की ह्यात काही तुमची सुद्धा चूक नाही, त्याने तुमची माफी मागायला पाहिजे, पाण्याने असा हात वगैरे उचलायला नको पाहिजे होता. पण अवनी बोलतच असते की नाही, मीच हे करायला नव्हतं पाहिजे आणि मी तुला उठवायला यायला नव्हतं पाहिजे, माझा पाय अडकला त्याच्यामुळे त्या ग्लासमधलं पाणी त्याच्यावर गेलं. तुम्ही मला मला इतकं इथे सांभाळता, इथे तुम्ही मला इकडे करमत नाही, माझी राहण्याची पद्धत वेगळी आहे, पण मी तरी इथे तुम्ही मला सांभाळून घेते असं तसं ती बोलत असते. आणि आता इकडे राजाने पाहिलेलं असतं की सुलू आत्या ह्यांचा व्हिडिओ काढते, त्याच्यामुळे आता त्याला तिचा राग येतो. त्यामुळे आता तो अवनीला बोलतो की आपण घरात जाऊन बोलूयात का. तर आता इकडे सगळे आपला व्हिडिओ काढायला लागले, ते असं तसं तो तिला सांगत असतो. आणि मग आता तो अवनीला बोलतो आपण घरात जाऊन बोलूया म्हणून. आता मग हे दोघे सुद्धा घरात जाऊन बोलायला लागतात. त्यानंतर मग आता इकडे घरात सगळे पाण्यावर चिडलेले असतात, कारण पाण्याने न काही बघता न काही ऐकतात त्याने डायरेक्ट आता अवनीवर हात उगारलेला असतो. त्यामुळे आता सगळेच पाण्याला बोलत असतात. त्यामुळे आता पाण्याला सुद्धा स्वतःचा राग आलेला असतो आणि सगळ्यांना सुद्धा पाण्याचा राग आलेला असतो. त्यामुळे ते पाण्याला सगळेच बोलत असतात. त्यानंतर मग तिथे अवनी आलेली असते, ती काहीच न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते. आता इकडे गॅरेजवर पायल आलेली असते. तिला असं वाटतं की तिचा पानू आलेला असेल, त्यामुळे आता ती त्याला बघायला आलेली असते. पण तिला असं कळतं की हा पाण्या अजून काही गॅरेजवर आलेला नाही आहे. त्यामुळे आता ती तिच्या मैत्रिणीला रेवाला परत घरी सोडवायला जाते. त्यामुळे मग आता ती नमाला कॉल करते आणि नमाला कॉल करून विचारतं की माझा पानू तुम्हाला कुठे दिसला का, अजून तो गॅरेजवर वगैरे आलेला नाही आहे. त्यामुळे मग ती बोलते ती हिला डिटेल देते आणि इकडचं सगळं तिकडे सांगते की बोलते की तुमचा पानू निघालाय म्हणून येतच असेल गॅरेजवर. मग त्यामुळे आता पायल बोलते की ओके चालेल, मी ठेवू का फोन, असं तसं बोलते. आणि मग ती सुद्धा गॅरेजवर जायला निघते.
त्यानंतर मग आता इकडे दांगटांच्या घरी धोंडी अण्णा हा पोलीस स्टेशनमधून आलेला असतो घरी आणि मग आता अवनी बाहेर आलेली असते आणि ती बघते की अण्णा आलेत म्हणून आणि अण्णाला चक्क पोलीस घ्यायला सुद्धा येतात आणि सोडायला सुद्धा येतात. त्यामुळे आता ती अण्णा आल्यामुळे खुश होते. मग ते पोलीस अवनीला पाहतात आणि मग त्या अण्णांना विचारतात की ही कोण आहे म्हणून. तर मग अण्णा बोलतो की माझी सून आहे म्हणून, आमची लक्ष्मी म्हणून. तर मग ते पोलीस विचारतात झालं सुद्धा लग्न, तुझ्या पोराचं लग्न झालं, तू आम्हाला काही बोलवलं नाही म्हणून. तर मग अण्णा बोलतात मी मोठ्या साहेबांना कॉल केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की सगळ्या स्टाफला सांगा म्हणून, पण त्यांनी काही सांगितलं नाही. मग ते बोलतात हा कामाच्या गडबडीत ते विसरून गेले असते ना आणि कामाच्या गडबडीत सुद्धा आम्हाला काही यायला जमलं नसतं असं तसे ते बोलतात आणि बोलतात की आता तरी सुधर आणि आता सून आली त्याच्यामुळे आता तरी सुधर आणि तिच्या पुढे काही सारखंच स्टेशनला वगैरे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये येऊ नको असं आता त्यांनी अण्णाला सल्ला दिलेला असतो. त्यानंतर मग आता अण्णा घरी आलाय ही खबर आता सुलू आत्या आणि दत्ता काकाला कळणार नाही, असं कधी होणारच नाही. आणि त्यांना आता कळलेलं असतं की आता अण्णा घरी आलाय आणि मग सुलू आत्या बोलते की या धोंड्याला तर पोलिसांनी चांगलाच चोप दिला असेल. तर मग दत्ता काका बोलतो त्याला कसला काही चोप दिला असेल, 4-5 वेळा म्हणजे त्या 4-5 वेळा तो पोलीस स्टेशनमध्ये गेला त्याच्यामुळे त्याला काही सवयच झाली, त्याला काही फरक वाटतच नसेल. पण आता सुलू आत्या डोकं लढवते आणि विचार करते की ती म्हणजे दत्ता काकाला बोलते आता बघच मी काय करते म्हणून. आणि असा डाव खेळते ना त्याची सून आजच्याच घरी परत जाईन असं ती आता त्याला बोललेली असते. पण आता सुलू आत्या नक्की काय प्लॅन करते आणि तिला आता अवनी कसं तोंडावर पाडणार आहे हे आता आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. त्यामुळे आता मंडळी सस्पेन्स ठेवल्यावर अशी खूप मोठी गोष्ट आपल्याला कळत असते. त्यामुळे आता पुढे काय होतं आहे ते नक्की पाहायला म्हणजे ते पाहण्यासाठी आता पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आता इकडे अण्णा आलेला असतो त्यामुळे आता अवनी त्याला विचारत असते म्हणजे पाणी वगैरे देऊ का. तर माता नाही, अण्णांना पाणी वगैरे चहा वगैरे प्यायची काही सवय नसते, त्यांना डायरेक्ट त्यांची कोल्ड्रिंक घ्यायची सवय असते. पण आता त्यांचं ड्रिंक अवेलेबल नसतं त्यामुळे आता ते यशोदाला चहा करायला सांगतात आणि यशोदा आता मग चहा करण्यासाठी गेलेला असतो. त्यानंतर मग आता त्यांचा अण्णा रेडिओ शोधायला लागतात आणि ते बोलतात की माझा रेडिओ कुठे, माझा रेडिओ कुठे. आता त्यांचा रेडिओ हा अवनीने काल घेतलेला असतो त्यामुळे आता अवनी पटकन तिच्या रूममध्ये जाते आणि झटकन तो रेडिओ घेऊन येते आणि मग ती अण्णांकडे त्यांचा रेडिओ देते. त्यानंतर मग आता अवनी रेडिओ घेऊन आलेले असते आणि त्यांना मग त्यांचा रेडिओ देते. तर मग आता ती बोलत असते की तुम्ही इथे नव्हता ना, रोजची सवय झाली होती रेडिओ ऐकून झोपायची, तर मग त्यामुळे मला झोप येत नव्हती म्हणून मी घेतला, मग तुमचा आधार असल्यासारखं असं वाटलं असं ती बोलते आणि मग आता ती तिच्या रूममध्ये निघून जाते. तर मग आता अण्णासुद्धा खुश होतात आणि अण्णा त्या रेडिओकडे पाहून बोलतात की माझ्या सुनेला माझ्या रेडिओचा आधार वाटतं आणि माझासुद्धा आधार वाटतोय, ही खूपच छान गोष्ट झाली. आणि त्यांनासुद्धा असा अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो आणि त्यांच्या सुनेला त्यांचासुद्धा एक काहीतरी गोष्टीचा उपयोग होतो आहे हे असं त्यांना वाटतं. आणि मग ते रेडिओ चालू करायला निघतात पण आता रेडिओ भस्कन मोठा आवाज निघतो त्यामुळे आता ते थोडेसे घाबरतात. त्यानंतर मग आता सुलू आत्याने महेशला एक व्हिडिओ पाठवलेला असतो आणि तो आपण जो प्रकारे मगाशी जो बोललो ना तोच व्हिडिओ आता त्याने सुली आत्याने महेशला पाठवलेला असतो. आणि मग आता तो महेश तो व्हिडिओ पाहत असतो आणि त्याला असं सगळं कळतं की म्हणजे ह्याच्या घरात नक्की काय झालं. आणि तिथे म्हणजे अवनी प्रत्येक वेळा बोललेली असते की माझं घर राहणं म्हणजे माझं राहणीमान वेगळं आणि मला तुमच्या घरात ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो असं तसं त्याच्यात ते बोलणं असतं. त्यामुळे आता ते त्यांनी महेशने सगळं ऐकलेलं असतं, त्याला थोडंसं दुःख पण होतं. पण आता लगेच सुलू आत्याने त्याला कॉल केला असतो आणि मग सुलू आत्या त्याला बोलते की बघितलं ना तुमची बहीण कशी बोलते म्हणून, तुम्ही लवकरात लवकर या आणि तुमच्या बहिणीवर इथे खूपच असा अत्याचार होते त्यामुळे आता तुमची बहीण आता ह्या कंटाळली आणि ती आता रडायला लागली, तुम्ही लवकरात लवकर तिला घ्यायला आहे असं आता तिने महेशला सांगितलेलं असतं. पण महेश बोलतो की ती माझी बहीण वगैरे नाही आहे, तुम्ही मला सारखा कॉल करू नका असं आता त्याने तिला आता सुलू आत्याला तसं सांगितलेलं असतं आणि तो तिच्यावर खूप असा रागवलेला असतो. पण आता महेशची ती बहीण असते आणि महेशच्या म्हणजे भावाच्या मनात बहिणीबद्दल हे प्रेम कायमच असतं. मग ती बहीण कशी वागू किंवा भाऊ कसाही असो तो बहिणीसाठी छानच असतो आणि उत्तम प्रकारे तिचा सांभाळ करणारा असतो. त्यामुळे आता महेशला सुद्धा काहीतरी वाटतं आणि आता महेश दांगटांच्या घरी यायला निघालेला असतो आणि आता मग सुली आत्याला तो असा वेगळाच बोललेला असतो. त्यामुळे ती विचार करत असते की हा भाऊ आहे का वैरी आहे, त्याला स्वतःच्या बहिणीबद्दल पण काळजी नाही. तर मग आता इकडे नमा तिला बोललेली असते की तू कशाला आगीत तेल घालते म्हणून, तुला कळत नाही का, कशाला त्यांना भडकवून देते, आवणी राहते तर राहू दे ना. तर मग ती तिला सांगते की तुला काय माहिती, ती तर आज सकाळी रडत होती. तर मग आता ही काय रडत होती त्यांना मला वगैरे माहिती नसतं आणि त्यामुळे ती मग सुद्धा प्रश्नात पडलेली असते. आता इकडे महेश सारखा तो व्हिडिओ पाहत असतो आणि त्याला सुद्धा बहिणीबद्दल असं प्रेम वाटलेलं असतं आणि त्याच्या मनात सुद्धा येतं की आपण आता त्यांच्या घरी जावं आणि आता आपल्या बहिणीला घेऊन यावं.
त्यानंतर मग आता इकडे पाण्या गॅरेजवर आलेला असतो आणि तो सांबाला सगळं सांगत असतो की मी वहिनीवर हात वगैरे उचलला, असं तसं झालं. तो बोलतो की मी मुलीवर हातच कसं काय उचलू शकतो आणि तो आता स्वतःलाच त्रास करून घेतो. त्याला स्वतःच्या मनात सुद्धा असं वेगळंच गिल्ट आलेलं असतं आणि त्याला स्वतःचीच आता स्वतःला लाज वाटत असते. पण आता हे सगळं होतं, ते आधीच रागात असतो, टेन्शनमध्ये असतो आणि आता तिथे पायल आलेले असते. त्यामुळे आता ती पायल जर त्याच्यासोबत प्रेमाने वागले, म्हणजे प्रेमानेच बोलत असते, तिचं त्याच्यावर खूप असं प्रेम असतं. पण पाण्या मात्र काही नीट बोलत नसतो तिच्याशी. तिला त्यात म्हणजे त्याला राग आलेला असतो नाही, त्यात आता ही तिथे आलेली असते. मग त्यामुळे तो सांबाला बोलतो की हिला घरी जायला सांग, मला काय आता बोलायचं नाही, आधीच मी गरम आहे, उगाच हिला काहीतरी बोलून जाईल. पण पायल काय ऐकणारी नसते आणि पायल सुद्धा आता म्हणजे त्याला लाडीगुडी लावत असते. पण पाण्यात तर आधीच गरम असतो, त्यामुळे तो गाडीतून उतरतो आणि तिला पटकन बोलतं की मला काय तू तू आवडत वगैरे नाही, असं तसं बोलतो. आणि मग आता ती म्हणजे पायल त्याला बोलते की आई शपथ माझं तुझ्यावर खरं वगैरे प्रेम आहे, असं तसं ती बोलते. मग हा पाण्या चिडतो आणि पाण्या बोलतो तुझं असेल प्रेम, माझं प्रेम वगैरे नाही आहे तुझ्यावर आणि मी तुला हे पहिलं सांगितले आणि आता शेवटचं सांगते, मला भेटायचं वगैरे नाही, असं तसं बोलतो. आणि तो तिच्यावर खूप चिडतो आणि मग पायलला राग येतो आणि मग तो तिला पायलला इथनं निघून जा असं सांगतो. मग आता पायलला राग आल्यामुळे पायल सुद्धा आता रडत रडत निघून गेलेली असते. त्यानंतर मग आता राजा इकडे अवनीची वाट पाहत असतो, कारण अवनी घाबरलेली असते, तिला सुद्धा तिचं मन असं दुःखवलेलं असतं. त्यामुळे आता ती कधी बाहेर येते त्यासाठी राजा तिची वाट पाहत असतो. आता अवनी बाहेर आलेली असते, त्यामुळे आता राजा तिची विचारपूस करतो की बरं वाटतंय का, तुम्हाला पाणी वगैरे पाहिजे का, पाणी प्या वगैरे, असं तो तिला बोलत असतो. आणि तिला तहान लागलेली असते, त्यामुळे आता ती पाणी पित असते. आणि मग त्यानंतर आता हे दोघे इकडे बोलत असतात आणि आता यशोदाला त्याच्या कामावर जायचं असतं आणि तो आता त्याचं सगळं सामान घेत असतो वगैरे, म्हणजे थापी दोरी वगैरे सगळं घेत असतो. आता हे सगळं राजा पाहतो आणि राजाने आता अवनीला खोटं सांगितलेलं असतं की त्याचा भाऊ खूप मोठा असा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर असून सुद्धा तो सायकलवर जातो, असं तसं त्याने सांगितलेलं असतं आणि हे सगळं खोटं असतं. त्यामुळे आता राजाला लाज वाटते आणि राजा आता तिकडनं म्हणजे असं कलटी मारायला पाहतो. पण अवनी मात्र यशोदाकडेच पाहत असते आणि तिला यशोदा दिसतो की तो थापी वगैरे घेतो. आणि तर मग अवनी विचार करते की मला राजाने तर सांगितलं होतं की त्याचा मोठा भाऊ म्हणजे त्याचा भाऊ मोठा असा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर असून सुद्धा तो सायकल घेऊन जातो, असं तसं त्याने म्हणजे राजाने तिला काही सांगितलेलं असतं. ते आता तिला सगळं आठवतं. त्यामुळे आता ती विचार करते की पण हे स्वतः एवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर असून हे असे स्वतःच का थापे वगैरे घेऊन चालले ते, म्हणून असं तिला आता प्रश्न पडतो. आता यशोदा सुद्धा तिच्याकडे पाहतो, पण आता यशोदाला सुद्धा काय बोलावे हे काही सुचत नसतं आणि राजा सुद्धा घाबरलेला असतो, त्याला सुद्धा काय बोलावं आणि ही नक्की अवनीला नक्की काय सांगावं की आता जर त्याने त्याने जर खोटं सांगितलं, म्हणजे आता जर खरं सांगितलं तर त्याने पहिलं जे काही बोललेलं असतं ते आता खोट्यात पडणार होतं. त्यामुळे आता अवनीचा विश्वासघात न व्हायला आता राजा काय करतोय काय माहिती, ते आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. आता यशोदा सुद्धा घाबरलेला असतो, त्याला सुद्धा वाट कळत नाही की नक्की मी यांना काय सांगावं. त्यामुळे तो आता यशोदा सुद्धा कल्टी मारायचा विचार करतो आणि तो मग बोलतो की सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुम्ही लवकर जेवून घ्या, असं आता त्या यशोदाने तिला सांगितलेले. पण आता अवनी त्याला प्रश्न विचारेल का, हा आता आपल्या पुढे खूप मोठा असा प्रश्न आहे. त्यानंतर मग आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार की आता अण्णाने अवनीसाठी आता बाहेर चुलीवर भुर्जी केलेली असते आणि आता अण्णा म्हणजे तिच्यासाठी असं खूपच प्रेमळ पद्धतीने वागतात आणि यामुळे आता अवनीसुद्धा अण्णावर इम्प्रेस होत असते आणि अण्णाने तिच्यावर इम्प्रेशन पाडलेलंच असतं आणि आता अवनी त्यांच्यावर इम्प्रेस झालेलीच असते, म्हणजे पहिलीच झालेली असते. पण आता त्यांनी स्वतःच्या हाताने आता अवनीला जेवण बनवलेलं असतं, म्हणजे अंड्याची भुर्जी त्यांनी बनवलेली असते. त्यामुळे आता अवनी खरंच खूप खुश झालेली असते, अण्णावर इम्प्रेस झालेली असते आणि अण्णाची भुर्जीसुद्धा एकदम टेस्टी झालेली असते. आणि आता तो अवनीला टेस्ट करायला सांगतो आणि आता अवनीने सुद्धा ती भुर्जी टेस्ट केलेली असते आणि भुर्जी खरंच खूप अशा छान पद्धतीने केलेली असते आणि त्या भुर्जीत प्रेम उतरलं असतं. आणि आता ती भुर्जी अवनीला सुद्धा आवडलेली असते. त्यामुळे आता ती आणि अण्णा दोघे खुश असतात की आता म्हणजे हिला ती भुर्जी आवडलेली असते आणि तिने म्हणजे अण्णाने स्वतः केलेली असते. पण आता आपल्याला ह्या भागात म्हणजे जे काही म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की पहिले सांगितलं होतं की सुलू आत्याला अवनी तोंडावर पाडणार आहे, पण आता ती कशी तोंडावर पाडणार आहे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता जो काही सुलू आत्याने महेशला जो काही व्हिडिओ पाठवलेला असतो त्याबद्दल आता त्या व्हिडिओमुळे महेशला बहिणीबद्दल एकदम असं प्रेम उतू जातं आणि तो बहिणीच्या प्रेमापोटी आता दांगटांच्या घरी आलेला असतो आणि तो दांगटांना बोलतो की तुम्ही माझ्या बहिणीला फसवलंय वगैरे आणि माझ्या बहिणीची तुम्ही नीट काळजी करत वगैरे नाही आहे, असं तसं त्या म्हणजे महेशने आता ह्यांच्यावर आरोप लावलेले असतात. कारण आता सुलू आत्याने त्यांना व्हिडिओज त्याचा पाठवलेला असतो. पण आता मेन मुद्दा काय आणि अवनी का रडत होती
मुद्द्याचं म्हणजे हे कारण हे कुणालाच माहिती नसतं आणि महेशला सुद्धा काहीच माहिती नसतं. त्याने फक्त त्या व्हिडिओवर विश्वास ठेवलेला असतो. पण त्या सुलू आत्याला सुद्धा काही माहिती नसतं. त्यामुळे आता तिने डायरेक्ट मोठा असा घोळच केलेला असतो आणि तो व्हिडिओ तिने महेशला पाठवलेला असतो. त्यामुळे आता महेश दांगटांच्या घरी आलेला आहे आणि मग तो आता दांगटांना बोलतो की तुम्ही माझ्या बहिणीचा अत्याचार करताय, तिच्यावर अन्याय करताय आणि माझ्या बहिणीला तुम्ही असं रडवलंय, तुम्ही तिला फसवलंय. हे आता मी तुमच्यावर केस टाकणार, म्हणजे ह्या सगळ्या गुन्ह्याची मी तुमच्यावर केस टाकणार की तुम्ही माझ्या बहिणीला फसवलंय वगैरे, अशी तशी मी तुमच्यावर केस टाकणार. असं आता तो तिथे दांगटांना म्हणजे अण्णाला आणि राजाला बोललेला आहे. पण आता तसं मात्र काय झालेलं नसतं. त्यामुळे आता अवनी दांगट कुटुंबाची एक भाग झालेली असते. तिचा परिवार असतो, तिचं एक कुटुंब असतं. त्यामुळे आता ती दांगटांची बाजू घेणार हे निश्चितच. त्यामुळे आता ती तिच्या भावाला उलटं बोलते आणि मग ती सासऱ्याची आणि तिच्या नवऱ्याची बाजू घेते आणि बोलते हे असं काहीच झालेलं नाही. आणि ती सगळं जो काही प्रकार झालेला असतो ती आता त्या महेशला सांगते. आणि आता सुलू आत्यासुद्धा तिथे आलेले असते. पण आता सुलू आत्याला सुद्धा हे कारण कळते की नक्की काय झालेलं असतं. त्यामुळे आता महेशचं तिथं काहीच चालत नाही. आणि महेशला सुद्धा कळलेलं असतं की आपल्याला ही चुकीची इन्फॉर्मेशन या सुलू आत्याने दिलेली आहे. आणि तो आता तिथे येऊन स्वतःच तोंडावर पडलेला असतो आणि आता त्याच्याबरोबर सुद्धा आता सुलू आत्या तोंडावर पडलेली असते. त्यामुळे आवनी त्याला विचारते की तुला असं कोणी सांगितलं म्हणून, आणि तू माझ्या सासऱ्याला आणि माझ्या नवऱ्याला का दोष देतोय, तू माझ्या कुटुंबाला का दोष देतोय, असं तसं आता तिने तिच्या भावाला विचारलेलं असतं. आणि मग तिला सुद्धा राग येतो तिच्या भावाचा की तू डायरेक्ट येऊन तू सासऱ्याला असं तसं बोलते, माझ्या घरात येऊन तू राडा करतोय. त्याच्यामुळे आता आवनीने तिच्या भावाचं तोबाड फोडले आणि त्याबरोबर आता सुलू आत्यासुद्धा तोंडावर पडलेली असते. कारण आता महेशला आता अवनीने मारलंय. त्यामुळे आता महेश काय सुलू आत्याला सोडणार नाही, कारण सुलू आत्याने त्याला चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्यामुळे तिसरा घात त्याच्या डोक्यात असणारच. त्यामुळे आता सुलू आत्याला सुद्धा तो खूप काय बोलणार. आणि आता या सगळ्या प्रकरणाने आता अवनीने तिला तोंडावर पाडले. पण आता नक्की पुढे काय होते आणि महेश आता सुलू आत्याला नक्की कोणती शिक्षा देतोय आणि तो त्याच्या अपमानाचा बदला कसा घेतो हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग हा अजून मनोरंजनशील असणार आणि अजून जबरदस्त असणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.